आज आपण आलेलो परळी तहसीलच्या समोर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर शिवळा गावचे ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्या रस्त्याच्या मागणीसाठी आज सकाळी आमरण उपोषणाला बसले. नेमकी काय त्यांची मागणी आहे, कोण अडवणूक करतंय, नेमकं प्रशासन त्यांना काय उत्तर देते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काय दादा नेमकी काय तुमची मागणी आहे, प्रशासनानं तुम्हाला काय उत्तर दिलं, तुमच्याशी संपर्क साधला का? आतापर्यंत तर प्रशासन आमच्या पर्यंत पोहोचलेलं नाहीये. काही तांत्रिक बाबी किंवा अडचणी असल्यामुळे किंवा मीटिंग असल्यामुळे बीड या ठिकाणी गेलेले आहेत. 6 वाजेपर्यंत त्यांना फोन केला होता आम्हाला, पण 6 वाजेपर्यंत येऊन तुमचं व्हिजिट करू बोलले. काय तुमच्या कुठल्या कुठल्या मागण्या आहेत, कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलात? आमची एकच मागणी आहे, गट नंबर 33 व 11 मध्ये 33 फुटाचा शिवरस्ता आहे. गुणवणा नदी ते पारगाव हे रस्ता आहे. जवळपास मातोश्री पांधन रस्ता जे झालेला आहे, जवळपास 99% झालेला, 400 मीटर रस्ता राहिलेला आहे. तर एका शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये असा उल्लेख येतोय की तिथून त्या ठिकाणी नाल्या करायच्या नाहीत, फक्त तुम्ही काय 10-12 फुटाचा रस्ता असेल तर ते करून घ्या म्हणते ते. पण आमची एक मागणी आहे की दोन्ही साईडकडून जसं वर 99% रस्ता जे झालेला आहे ते पुढे बी 400 फुटामध्ये ते दोन्ही साईडकडून नाल्या व्हायला पाहिजे, तेव्हा रस्ता टिकणं आमच्या अपेक्षा आहे. किती दिवसापासून तुम्ही असं निवेदन देतायत, प्रशासन तुमच्याकडे दुर्लक्ष करतंय, मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा देखील केला, पंचनाम्यामध्ये काय सांगण्यात येते? गेले 8 दिवस झालं सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत आहात, पण प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष केलं असं आम्हाला जाणवत आहे. पण शेवटी आम्हाला निर्णय हा घ्यावा लागला टोकाचा की आमरण उपोषण करावं म्हणून आम्हाला असं. काय दादा, काय नेमकं तुमची मागणी काय आहे? तुम्ही आज उपोषणाला बसलात, काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणून गावात जाण्यासाठी तुम्हाला अडचण येते का? आम्हाला गावात जाण्यासाठी रस्ता पाहिजे. कोण अडवणूक करताय? जाधव साहेब. जाधव कशामुळे अडवणूक करतायत काय? माझ्या इकडून आली नाही म्हणताय. बर, हो, तुमच्या तिकडून आल्या आला नाही, काय करा म्हणताय. पिढ्यान पिढ्यात तोच रस्ता होता. हो, किती वर्ष? आमच्या कळायच्या आधीपासून रस्ता आहे ती. रस्ता आहे हिवराची गौर हे पारगाव. किती वर्षापासून बंद केलाय मग? बंद नाही, समजा चालू म्हणजे आम्हाला जाता येणार नाही. सगळे दुर्पडे हे वाट काटड्या साईड अतिक्रमण केलं. नक्कीच आपण पाहू शकता त्या ठिकाणी अजून दुसरे आंदोलन करते. दादा, काय नेमकी मागणी तुमची आहे? या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलात, काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या रांगण्यावर? कारण पाहिजे फक्त एवढंच, आणि 2 नाले पाहिजे. तिथे काय आम्हाला भांडण नको, काही नको. तिथं चालताच येत नाही तर 2दा पडलो मी रस्त्यात, असे खड्डेच झालेत म्हणता. आणि आता हे शासकीय रस्ते आलेत तर तिथं म्हणतात काय इतकाच करा, तितक्यात जाताच येत नाही लोकायला, तर वागताच येत नाही तर 10 फुटामध्ये. कुठल्या योजनेअंतर्गत आलेला रस्ता तिथं? मातोश्री पांधन आहे. बरं, वरून जरा शिवापर्यंत झालाय, हिवरा ते पारगाव रस्ता आहे. पुन्हा कोथळा रस्ता जी गेला इकडं तर सडकापासून वरी शिवापर्यंत झाला, फक्त 400 फूट राहिलाय. अगर 500 फूट भर तितकाच राहिलाय. कोण अडवणूक करताय? ते जाधव साहेब मध्ये नाल्या काढू नका, नाल्याकडनं तसंच भरा, तसं राहत नाही. मग मंडळ अधिकारी त्या दिवशी पंचनामा करायला आले, त्यावेळेस काय झालं नेमकं त्या ठिकाणी? त्यांना तुम्हाला काय सांगितलं? ते देखील असंच म्हणत आम्ही की नाला असला तर हे मटेरियल राहत नाही तर राहू शकत नाही. आज काय त्यांचा फोन वगैरे काही मंडळ अधिकाऱ्यांचा? 4 वाजता येतं म्हणलो का, 4 ते 5 आपल्यासोबत दुसरे देखील आंदोलन करते आहेत. दादा, काय नेमकं तुमची मागणी कशी आहे आणि काय त्या दिवशी नेमकं प्रकार काय घडला होता ज्यावेळेस मंडळ अधिकारी त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी आले होते? मी त्याला म्हणलं फक्त आम्हाला शिवरस्ता रुंदीकरण द्या आणि 2 साईडने नाले द्या, बाकी आमचं काहीच नाही. मंडळाधिकारी साहेब काय म्हणले, आम्हाला देता येत नाही निर्णय म्हणले ना ते. आम्ही कसा निर्णय द्यावा कोणाचा? काय नेमकं त्या ठिकाणी काय घडलं तुमच्यात आणि त्यांच्यात बोलणं काय झालं? काय नाही, ते जाधव साहेबाचं नामच बोलणं झालं ना. नाल्या नाही काढत पण ते जाधव, नाल्या काढली सरसा टिकत नाही. आमची तीच मागणी ठाम नाही, बाकी काहीच नाही आमची मागणी. त्या रस्त्यावरून लहान लहान लेकरं शाळेत जात असतील गावामध्ये? अडचण नाही, लेकराला अडचण नाही. सगळ्या गावात जायला बॉटल लेकर जाते, बारका लेकर वस्ती शाळा आहे ना तिथं बी येता येत नाही लेकराला, बारकुल लेकराला येता येत नाही ना. काय जाणीवपूर्वक का त्रास दिला जातो? जाणून बुजून करायचं, ते रिटायर झालं दाम आहे त्याच्याकडे, जरा ते पैशावर पडायचे ना जास्त. बर, आता तुम्ही या ठिकाणी बसला आहात, तुमच्यासोबत अनेक गावातील कार्यकर्ते आहेत, यामध्ये अजून संख्येत वाढ होणार का? अजून आंदोलन संख्यात आता हीच वाढ नाही, काय नाही, हीच आता कामाचे दिवसात नाही सध्या होईल का? विद्यार्थ्यांना काय अडचण होत आहे त्या शाळेत जाण्यासाठी? आमच्या स्वतःच्या असं पत्र्यापासून बैलाच्या कोट्यापासूनच जातात नाही लेकर, आमच्या जागेतून जाते. त्याला वाटण खाली येतात येत नाही लेकरायला, जाता येते का रो भाऊ? दादा, काय नेमकी अडचण आहे तुमची? काय कशासाठी उपोषणाला बसलात तुम्ही नेमकं?
आज सकाळपासून तुमचं उपोषण सुरू आहे, काय नेमकी अडचण असणार आहे? आमची काय अडचण आहे? आमच्या बाया पोराला दळणाला जावं लागतंय, दुकानाला जावं लागतंय. आम्ही एक कष्ट करणार आहेत. आम्हाला काय जमिनी जाजी नाहीत साहेब. आम्हाला फक्त वागायसाठी रस्ता पाहिजे. आता साध्या असल्या कडकड उन्हाळ्यात तिथं हे होत या चिखल आणि खड्डे आणि काटाड्या, दोन बी काटाड्या आहेत येड्या बाबळी. तर कमीत कमी 3 किलोमीटर लांबून जावं लागतंय आम्हाला दळणाला. पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते त्या रस्त्याची? पावसाळ्यात तर जाताच येत नाही, पावसाळ्यात तर बंदच. पावसाळ्यामध्ये बंद. आता बंदच. मग त्या रस्त्यावरून विद्यार्थी कसे जातात? विद्यार्थी रोडनं जातात. सकाळ विद्यार्थ्याला शाळा भरते 10ला, तर विद्यार्थ्याला 8:30ला निघावं लागतंय घरून. तेव्हा ते तिथं पावसातात. असं सरळ त्या पानन रस्त्यानं किती अंतर आहे आणि असा डांबरीनं? 500-600 फूट आहे शाळा ते का आमचे हे रोड. हो, आणि असे 2 किलोमीटर. मग विद्यार्थ्याला सकाळी 8 वाजला जर निघाले तर टायमिंगला शाळा पोहोचते. तुम्ही पाहू शकता. अजून काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. नेमका दादा काय मागण्या असणार आहेत? आता तुमचं प्रशासनाला काय इशारा असणार आहे? प्रशासनाला एकच इशारा असणार आमचा की आमच्या मागण्या पूर्ण जर केल्या नाही तर याच्यापेक्षा आम्ही कडक आंदोलन करू. विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी अडचण पाहायला मिळते. अनेक दादा सुद्धा बोलले की विद्यार्थ्यांना असं फिरून यावं लागतं, 3 किलोमीटर फिरून. काय नेमकी ती अडचण आहे विद्यार्थ्याच्या संदर्भात? आजची सिच्युएशन अशी आहे की त्या ठिकाणी गट नंबर 11 व 33 मध्ये ते 400 मीटर रस्ता जे राहिलेला त्या ठिकाणी एक दलित वस्ती, एक 10-15 घराची दलित वस्ती आहे. त्या ठिकाणी अंगणवाडी त्याच रस्त्यावरती आणि दुसरी बाजू एक जिल्हा परिषद शाळा पण आहे. पण ज्यावेळेस शाळेवरती शालेय समितीवर अध्यक्ष होतो त्यावेळेस मी स्वतःहून जिथून म्हणजे 400 मीटरवर होतात त्याचा खाऊ लेकरांचा आणण्याचा अंगणवाडीचा अध्यक्ष असताना त्यावेळेस मी माझ्या डोक्यावरती आणायचो. ज्यावेळेस गाडी आली त्यावेळेस अंगणवाडी सेविकाचा मला फोन यायचा की बाबा रवी असं असं कर बाबा, ते तेवढं मदत करू लाग. तर त्यावेळेस मी स्वतः लहान लेकरांचा खाऊ डोक्यावरती घेऊन आलेलो आहे. सिच्युएशन अशी आहे त्या ठिकाणची. तर माझी मागणी अशी आहे की ते त्या ठिकाणी वाहतूक जास्त आहे आणि जवळपास 70-80 घरं आहेत तिथं आणि बऱ्यापैकी मधला मार्ग शॉर्टकटचा मार्ग असल्यामुळे तिथून वाहतूक जास्त प्रमाणामध्ये आहे. दादा आज सकाळपासून तुम्ही या ठिकाणी उपोषण करतायत, नेमकी काय तुमची मागणी आहे? कशा संदर्भात तुम्ही उपोषण करतायत? तुमच्या साथीदारांना सांगितलं की त्या ठिकाणी रस्त्याची अडचण आहे, नेमकं कोण तुम्हाला अडवणूक करताय आणि प्रशासन नेमकं काय उत्तर देते? महत्वाची अडचण आहे की शाळेतली लेकरं त्याला तिकडून यायला 3 किलोमीटर पडतंय आणि मधला रस्ता आहे आणि हे नियमाचा सरकारी रस्ता आहे. आणि जे तुमच्या तहसीलला नकाशावर जो रस्ता दिलेला आहे किती फुटाचा त्याप्रमाणे तुम्ही रस्ता करून देऊ शकतात आणि तीच मागणी आहे. आणि जेणेकरून समजा दोन्ही बाजूला नाल्या की मध्ये मग पाणी येत ना. आता तुम्ही जर त्या रस्त्याची अवस्था बघितली असली आता वरी केलेल्या वरी रस्ता झालेला आहे आणि फक्त राहायला किती जास्तीत जास्त 400 फूट. मग मला सांगा वरचे का शेतकरी नाहीत? आम्ही सुद्धा त्या वाटाला तुम्हाला विचारा तिथं आमचा 35 फूट रान घेतले. तुम्हाला बघा फोटो सुद्धा दाखवू शकतो. आणि नेमकं कशामुळे मग अडवणूक केली जाते? अडवणूक मग त्या शेतकऱ्यांनी केली ना. त्याचं काम आहे का मला सांगा? त्याला दुसऱ्याच्या घरांना जावं लागत नाही का? त्याला कुणी असं शेतकरी सला का जे आहे शेजारी त्यांनी रस्ता अडविलाय म्हणून हे आम्ही उपोषणाला बसलो. दादा मग त्या ठिकाणी मंडळ अधिकारी तलाठी आले होते, काय त्या दिवशी पंचनामा झाला, काय तुम्हाला सांगण्यात आलं? तुम्ही उपस्थित होते का? ती दिवशी मी नव्हतो, लबाड कशाला बोल. काय मग प्रशासनासोबत काय तुमची चर्चा होत आहे का? आता प्रशासनाचं काम आहे साहेब ते की बाबा योग्य ते नकाशा पाहून मार्ग काढून देणं. यापुढे आंदोलन कसं असणार आहे? प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर? नाही परत प्रशासनाला दुर्लक्ष करता जमता येणार नाही. मग आंदोलन पुन्हा चिघळणार, वाढणार ना आंदोलन का कमी होईल? आंदोलन वाढणार. आणि कसं आहे त्याचं कर्तव्यच नाही नियमाने कुणी असू द्या किंवा शासनाच्या हद्दीमध्ये कर्तव्य आहे का? शेतकरी त्याच्या शेतातून झाला त्याच्या 7-12 वरचा. पण शासनाची जी हद्द आहे नकाशावर तिथं कोणाच्या हात चालतंय का? तुम्ही सांगा. कोणाचं चालत नाही. आणि तुम्ही प्रशासनाला काय इशारा देणार तुम्ही? शासनामध्ये प्रशासनाने तात्काळ आता उन्हात बसलेत, तात्काळ निर्णय द्यावा आणि रस्ता करून द्यावा. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी राज्यामध्ये शेत रस्त्यावरून पांढरण रस्त्यावरून मोठा गदारोळ निर्माण होत आहे, हाणामाऱ्या होत आहेत, वेगवेगळे तंटे होत आहेत. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर शेत रस्त्यासाठी, शेतपांढरण रस्त्यासाठी म्हणजे वस्तीसाठी, दलित वस्ती असेल किंवा इतर वस्ती असेल त्या वस्तीसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी रस्ता मागतायत या ठिकाणी आंदोलन करते. परंतु पाहायला गेलं तर प्रशासनाचं दुर्लक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? प्रशासन कशा प्रकारे यांच्याकडे दखल देतं? प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह
मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी, बीड.